शेतकरी बंधूंनो, आपल्या हरभरा पिकाला आपण युरियाचा वापर त्या ठिकाणी करायला पाहिजे का? युरिया आपल्या हरभरा पिकाला द्यायला पाहिजे का? याचे काय फायदे प्रामुख्याने होतात आणि काय नुकसान होऊ शकते आपल्या हरभरा पिकाला जर आपण युरिया त्या ठिकाणी दिलं? म्हणजे फायदे आणि नुकसान, केव्हा द्यावं, किती द्यावं आणि कशा पद्धतीने द्यावं, ही सविस्तर माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहे. म्हणून व्हिडिओ आपण पूर्ण पहा, आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब अवश्य करा, म्हणजे शेती हितार्थ माहिती आपल्यापर्यंत येतील. प्रामुख्याने पाहिलं तर हरभऱ्याला वरून नत्र म्हणजे युरिया देण्याचा शिफारस त्या ठिकाणी नाही, कारण हरभऱ्याच्या मुळावर जे घाटी असतात त्या घाटीच त्या ठिकाणी हरभऱ्याचं अन्नद्रव्य पुरण्याचं काम किंवा अन्नद्रव्य देण्याचं काम जे आहे हे घाटी त्या ठिकाणी करतात. म्हणून हे जे हरभरा पिकावर जे आपल्याला घाटी निर्माण झाल्या दिसतात, हेच त्या ठिकाणी याचं अन्नद्रव्य निर्माण करण्याचं काम हरभरा पिकामध्ये प्रामुख्यानं करतात. परंतु तरीही जर आपल्या शेतामध्ये हरभऱ्याची वाढ त्या ठिकाणी कमी झाली असेल, हरभरा जर आपला त्या ठिकाणी वाढ होत नसेल, क्वालिटी जर हरभरा पिकाची त्या ठिकाणी खराब झाली असेल, तर या परिस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी हरभऱ्याची त्या ठिकाणी युरिया देऊ शकता. किंवा आपण जर पेरणी करताना आपल्याला खत व्यवस्थापन त्या ठिकाणी आपण केलं नसेल किंवा कमी प्रमाणात जर आपण खत दिलं असेल, तर या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण युरियाचा वापर आपल्या शेतामध्ये करू शकता. याचं प्रमाण फक्त आपल्याला एकरी 25 किलो या मात्रेनंच आपल्याला युरिया आपल्या शेतामध्ये हरभरा पिकामध्ये याचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. बरेचसे आपले शेतकरी बांधव एकरी 50 किलो, एकरी 60 किलो पर्यंत युरियाचा वापर आपल्या हरभरा पिकामध्ये करतात. परंतु याचे फायदे न होतात, नुकसान प्रामुख्यानं आपल्याला पाहायला मिळते. कारण ज्या वेळेस आपण कोणत्याही पिकाला, प्रामुख्याने हरभरा पिकाला जर नत्राची मात्रा, नत्राचं प्रमाण हे जर मोठ्या प्रमाणात दिलं गेलं, जर जास्त प्रमाणात झालं, तर हरभऱ्याची वाढ जी आहे ते फक्त वाढीतच त्याची पूर्ण ताकद जी आहे त्या ठिकाणी जाणार आहे. परिणामी त्याला फुलधारणा आणि फळधारणा हे कमी प्रमाणात त्या ठिकाणी होणार आहे आणि याचा थेट परिणाम आपल्या उत्पादनावर त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून आपण प्रमाण लक्षात घ्या, एकरी 25 किलो या अनुषंगाने आपल्याला युरियाचा वापर आपल्या हरभरा पिकामध्ये करायचा आहे. आणि युरिया आपल्या हरभरा पिकाला देत असताना अगोदर आपण युरिया आपल्या हरभऱ्यामध्ये टाकून द्यायचा आहे फटामध्ये, आणि फटामध्ये आपला युरिया टाकून झाल्यानंतर त्याला हलकंसं पाणी त्या ठिकाणी देऊन द्यायचं आहे. याचा वापर करून आपण युरिया देऊ शकता. किंवा आपण ज्यावेळेस आपल्या हरभरा पिकाला डवरणी करता, कोळपणी करता, तर अगोदर युरिया फेकून त्या ठिकाणी आपल्या फटामध्ये द्यायचा आहे आणि नंतर त्या ठिकाणी डवरणी आपण केली तर पूर्णपणे जमिनीमध्ये थोडा मिक्स होणार आहे आणि जलद गतीनं युरिया आपल्या हरभरा पिकाला लागण्यास सुरुवात होणार आहे. किंवा आपल्या हरभरा शेत जर ओलं असेल, आपण आता लवकरच पाणी त्या ठिकाणी दिलं असेल, तरी सुद्धा आपण या परिस्थितीमध्ये युरियाचा वापर त्या ठिकाणी करू शकता. लवकर आपल्या पिकाला युरिया त्या ठिकाणी लागणार आहे. फक्त शेतकरी बंधूंनो, काळजी एवढीच घ्या की प्रमाण जर जास्त झालं तर आपल्याला फायदे होण्याच्या उलट नुकसान प्रामुख्यानं होऊ शकते. म्हणून एकरी 25 किलो आपण युरिया नत्र आपल्या हरभरा पिकामध्ये त्या ठिकाणी द्या. बऱ्यापैकी चांगले फायदे आपल्या हरभरा पिकांना होतील. आणि आवश्यक असेल, गरज असेल तरच आपल्या हरभरा पिकाला नत्र द्या. तसं पाहिलं तर शिफारस हरभरा पिकाला नत्राची, म्हणजे वरून जे आपण युरिया देतो त्या नत्राची, या युरियाची शिफारस त्या ठिकाणी हरभरा पिकामध्ये नाही. परंतु आपली इच्छा असेलच, परिस्थिती तशी असेल, तर एकरी 25 किलो याच्या अनुषंगाने या परिस्थितीमध्ये आपण युरिया देऊ शकता. हरभऱ्याची क्वालिटी आपली चांगली असेल, पीक चांगलं असेल, तर शक्यतोवर आपण युरिया देऊच नका. म्हणून हे गोष्ट आपण लक्षात घ्या. यावर जर आपल्या काही प्रश्न असतील, काही सूचना असतील किंवा आपल्याला जर काही प्रश्न पडले असतील, तर ते सुद्धा कमेंटमध्ये आम्हाला नक्की विचारा. आपल्या प्रश्नांना नक्कीच उत्तर देण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करू. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहे. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. धन्यवाद. जय जवान, जय किसान.